देशातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। हा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीतकार पंडित यशवंत देव यांचा सहवास शनिवारी पनवेलकरांना लाभला। पंडित यशवंत देव यांनी होतकरू गायक व संगीतकारांना मार्गदर्शन केले। तसेच संध्याकाळी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे त्यांना पनवेलकरांच्या वतीने आमदार विवेकानंद पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। 2011 सालचा लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त करणारे प्रख्यात संगीतकार पंडित यशवंत देव यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे करण्यात आले होते। या प्रसंगी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शनिवारी सकाळी संगीतकार पंडित यशवंत देव यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत नवोदित गायक व संगीतकारांना यशवंत देव यांनी मार्गदर्शन केले। तसेच गाणं कसे गावे, रियाज कसा करावा याबाबत अधिक माहिती दिली। या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी नवोदित गायक व संगीतकार व संगीतप्रेमी प्रेक्षक उपस्थित होते। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। तसेच पंडित यशवंत देव यांनी गायलेल्या तसेच संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या देववाणी देवगाणी या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी संध्याकाळी करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात संगीतकार पंडित यशवंत देव यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार विवेकानंद पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्या पार्वतीताई पाटील आदी मान्यवरांसह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान आमदार विवेकानंद पाटील यांनी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित यशवंत देव यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला। या प्रसंगी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे सांस्कृतिक समिती प्रमुख राहुल सोनावणे यांनी यशवंत देव यांची मुलाखत घेतली व यशवंत देव यांनी गायलेल्या गाण्यांवर प्रकाश टाकला। आणि विशेष म्हणजे सर्वसाधारण गाणी इतर ठिकाणी आमच्या कार्यक्रमात देवगाण्याच्या कार्यक्रमात गायले जातात, ती सोडून आज गाणी बरीचशी या ठिकाणी गायली गेली आणि मी पनवेलकरांच्याकडून ती नवीन अशी ऐकतोय मी। आज मला बरं वाटतं। काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही। हे म्हटलं तर भक्तिगीत आहे, म्हटलं तर भावगीत आहे, म्हटलं तर प्रेमगीत आहे, अशा थाटात कुसुमाग्रजांनी त्यावेळेस सांगितलं। तर हे जे गाणं आहे हे प्रथम जेव्हा मी सादर केलं तेव्हा मला वाटतं सुहासिनी मुळगावकर होत्या त्यावेळेला आणि दूरदर्शनवर आता आठवत नाही, पण मला वाटतं देवकी पंडित पण होती तिच्यात, तिने ती गाणी गायली होती आणि श्रीधरने हे गाणं गायलं होतं।
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनीही यशवंत देव यांच्या आठवणींना उजाळा दिला। मराठीच्या संगीत क्षेत्रातील एक अतिशय नाव खळे काकांच्या बरोबरीनंच यशवंत देव यांचं कर्तृत्व या मराठी संगीत क्षेत्रामध्ये आहे। ज्येष्ठ गीतकार, संगीतकार, गायक आणि आता त्यांच्या गप्पातून आपल्याला जी ओळख झालेली आहे ते व्याख्याते म्हणून अतिशय महाराष्ट्रभर गाजलेले यशवंत देव हे या रायगडचे रहिवासी आहेत। हा आपणा साऱ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाचा ठेवा आहे। मनापासून या ठिकाणी संयोजकांना धन्यवाद देत असताना वयाच्या 85व्या वर्षी ज्या खणखणीत आवाजात चष्म्या विना वाचन अशा अतिशय टुणटुणीत प्रकृती आपण ज्याला म्हणू शकतो ती देवसरांना मिळालेली आहे। ही अशीच शतकोत्तर ही लाभो अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। कराडहून मुंबईला कत्तलीसाठी बेकायदा नेण्यात येणारे 13 बैल टेम्पोसहित कळंबोली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त केले। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे। कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये एक टेम्पो आणण्यात आला आहे। या टेम्पोमध्ये 13 गाय बैल कोंबून भरण्यात आले होते। याबाबत माहिती कळंबोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कामोटेजवळ टेम्पो अडवून तपासणी केली असता सदर प्रकार उघड झाला। या टेम्पोत 13 गायी बैलांना कोंबून भरल्याने एक बैल मृत पावला होता। या संपूर्ण घटनेविषयी कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जयसिंग तांबे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। या संदर्भात असं आहे की बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केली जाते त्या संदर्भामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून आणि तपासणी म्हणून मुंबई पुणे रोड हॉटेल मॅकडोनल्डच्या अपोजिटला आम्ही चेकपोस्ट उभारलेला आहे। त्या ठिकाणी एक अधिकारी आणि कर्मचारी नेमलेले असतात। आज दुपारी साधारणतः 3-3:15 वाजता सुमारास ते जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आले तर त्यांनी असं कळवलं की अशाच्या टेम्पोमध्ये टेम्पोचा नंबर दिला त्यांनी अशाच्या टेम्पोमध्ये जनावरांची वाहतूक चाललेली आहे। तर तिथून कर्तव्यावरील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे तत्काळ जाऊन त्या टेम्पोला पुरुषार्थ पेट्रोल पंप मुंबईच्या दिशेकडे त्या ठिकाणी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलेलं आहे। तसेच या सर्व गायी बैलांना गोशाळेत पाठवले असल्याचेही पोलिसांनी सांगितले। बातम्या अजूनही आहेत परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत राहा कर्नाळा आजतक। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। पनवेल नगरपालिकेच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथील शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी गणवेश वाटप करण्यात आले। या गणवेश वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते। विद्या मंदिर येथे शनिवारी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे नगराध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक आनंद धुरी, नगरसेवक प्रदीप जाधव, माजी नगरसेवक वज्जूबाई सादरानी, प्रशासकीय अधिकारी गोडे मॅडम आदी मान्यवरांसह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। की सर्व नगरपालिकेचे जवळजवळ 2800 जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना एक युनिफॉर्म आपण देत आहोत। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नियमानुसार 2 ड्रेस द्यायचे आहेत, ते देखील पुढील महिन्यामध्ये आपल्याला देण्याची मी नगरपालिकेच्या वतीनं मॅडमने सांगितलं की पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीने युनिफॉर्म हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे खिचडीचं बालवाडी अंगणवाडी चालू ते देखील महत्वाचं आहे, परंतु त्याचबरोबर शाळेचा दर्जा देखील टिकवणं महत्वाचं आहे। शाळेची वास्तू देखील त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहणार आहोत। दरवर्षी आपली पटसंख्या जुलैमध्ये नगरपालिकेत आल्याच्या नंतर मग त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागते, मग निविदा आणि मग याच्यामध्ये उशीर होत असतो। शक्यतो माझी आपल्याला विनंती राहील की चालू वर्षाची पटसंख्या ही पुढील वर्षासाठी गृहीत धरून हे जर केलं तर मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये जर पटसंख्या नगरपालिकेला काढली तर पुढील 2 महिन्यात कारवाई जर अगदी पद्धतीने होईल। जुलैमध्ये तुम्हाला युनिफॉर्म दिल्याची व्यवस्था आम्ही निश्चितपणे करू असं मी तुम्हाला शब्द देतो। त्यासाठी तुमच्याकडून मे महिन्यामध्ये आम्हाला पटसंख्या आली पाहिजे। हे होत असताना गेल्या वर्षापासून माझी प्रामुख्याने मागणी होती आणि त्यासाठी प्रयत्नशील राहिलो ते इंटरनेट कनेक्शनसाठी।
आपल्या 11 शाळांपैकी आतापर्यंत तुम्ही जेव्हा माहिती घेतली तर 8 शाळांना आपलं इंटरनेट कनेक्शन दिलेलं आहे. हे नुसतं नेट कनेक्शन फक्त शोसाठी नाहीये, तर आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यातून जागतिक घडामोडी काय होत आहेत, आपल्या पनवेल शहराच्या पलीकडे जाऊन आपण कुठे आहोत, नुसतेच सेंट जोसेफ आणि सेंट जेवियर्स किंवा ज्याला सीबीएसई बोर्डाकडे न जाता आपल्या शाळेतील विद्यार्थी देखील त्यांच्या तोडून उत्तर देऊ शकतो, यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच अथर्व इन्फोटेक आणि आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना त्या परीने तयारीला लागलेला आहे. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. एका चोरीच्या घटनेमध्ये 3 महिलांनी भरदिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानातून 1 किलो चांदी चोरी केल्याची घटना घडली आहे. या 3 महिला ज्वेलर्सच्या दुकानात पैंजण बघण्याच्या बहाण्याने गेल्या होत्या, परंतु ज्वेलर्स मालकाला बोलण्यात गुंग करून त्यांनी जवळपास 1 किलो चांदी चोरून त्या निघून गेल्या. एका चोरीच्या घटनेमध्ये 3 महिलांनी भरदिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानातून 1 किलो चांदी चोरी केल्याची घटना घडली आहे. या 3 महिला ज्वेलर्सच्या दुकानात पैंजण बघण्याच्या बहाण्याने गेल्या होत्या, परंतु ज्वेलर्स मालकाला बोलण्यात गुंग करून त्या जवळपास 1 किलो चांदी चोरून निघून गेल्या. परंतु ही गोष्ट ज्वेलर्स व्यापाऱ्याला समजल्यानंतर याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. ही चोरी ज्वेलर्स मालकाला समजून आली नसली तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या महिलांची चोरी पकडली गेली आहे, ज्यामध्ये चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून येत आहेत. यातील एक महिला दुकानदाराला बोलण्यात गुंग करीत आहे, तर दुसरी महिला पैंजण चोरून घेत आहे. अगदी हात सफाईने या महिला चोरी करून निघून गेल्या, मात्र त्यांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्वेलर्स मालकाने याबाबत नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या संपूर्ण घटनेविषयी आमच्या प्रतिनिधींनी व्यापाऱ्यांशी बातचीत केली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या युवकाचे म्हणणे होते की ये बताइए कि किस तरह से 3 महिलाओं ने झांसा देकर यहाँ से चांदी की जो आपकी जो जेवरात है लेकर भागने में कामयाब हुई, कैसे हुआ ये घटना? मैं सुबह इसको पहले बारी चाबी दिया था और मैं बदलापुर कुछ काम के लिए गया था. हाँ जी. तो ये अकेला था, तो 11 बजे के आसपास एक औरत पहले आई, 16 मुझे पायल दिखा, तो ये पायल दिखाने लगा तो उसके साथ में 2 औरतें और आ गई. हाँ जी. तो उसने सब बंडल रहता पायल का, तो एक एक करके पहले एक बंडल तो पूरा गायब कर दिया एक औरत ने. हाँ. फिर वो जो बड़ी बड़ी पायलें थी, जो 5 बंडल थे, उसमें से सबसे बड़ी बड़ी जितने पायलें थे सब निकाल के दी. तो उस टाइम पे क्या ये आपका कौन लड़का लगता है, कौन लगता है आपका? भतीजा है मेरा. तो क्या इसको हिप्नोटाइज किया था, क्या चक्कर था? नहीं, ऐसा कुछ लग नहीं रहा था. एक औरत इसको बातों में लगा दी और 2 औरतें थी जो एक एक बार तो इसको पता नहीं चला कि मैं कितने मतलब निकाल कर रख रहा हूँ यहाँ पर? वो जाने के बाद में इसको समझ में आया. अच्छा, मतलब बातों में इस तरह से उलझा दिया था कि इसको कुछ पता नहीं चला. मैं आपसे जानना चाहूँगा, जब वो 3 औरतें इस दुकान में दाखिल हो चुकी थी तो आपको बिल्कुल शक नहीं हुआ कि ये आपको झांसा दे रही है या फंसा रही है? या फरार 3 आरोपींचा तपास पोलीस करीत असून लवकरच या महिला पोलिसांच्या ताब्यात असतील असे. कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल नगर परिषदेची धुरा सांभाळल्यापासून पनवेल शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. पनवेल येथील संयोग नगर परिसरात नगरपालिकेच्या वतीनं 14 लाख रुपये खर्चून रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. रविवारी या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल नगरपालिकेकडून 14 लाख रुपयाच्या शेष फंडातून पनवेल येथील संयोग नगरमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पनवेलचे नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर सुमन नगर येथून कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावर नगरपालिकेच्या वतीने पेवर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. या प्रसंगी पनवेल पंचायत समितीचे सभापती प्रकाश जेतेकर, पनवेल शहर अध्यक्ष नितीनभाई पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक आनंद धुरी, नगरसेवक प्रदीप जाधव, अच्युत मनोरे आदी मान्यवरांसह सुमन नगरचे रहिवासी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकास कामाची अधिक माहिती दिली। वास्तविक सहयोगनगर मधील आणि येथील आजूबाजूच्या व्यापारी वर्गांनी वारंवार नगरपालिकेकडे आमच्याकडे येऊन त्यांचं हे रस्त्याचं कारण मांडलं होतं। गेल्या वर्षी आम्ही भाजी मार्केटच्या इथं गणपतीपूर्वी पेवर ब्लॉक बसवलं, त्याने खरोखर चांगल्या परिस्थितीत आधी ते बसलेले आहेत। कुठल्याही प्रकारची रहदारीला अडथळा न होता आज ह्या कामाला देखील सुरुवात केली आहे। दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण होईल अशी मी इथं आशा व्यक्त करतो। नगरपालिकेच्या वतीने 14 लाख रुपये खर्च करून या कामाची आम्ही तरतूद केलेली आहे। पनवेल शहरातील गेल्या 2 महिन्यापासून जी नागरिकांची बोंबाबोंब होत होती रस्त्यांच्या बद्दल, ते रस्ते देखील डांबरीकरण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। लांबलेल्या पावसाळ्यामुळे कदाचित आठवडा पुढे गेला असेल, परंतु आता आपण बहुतांशी जे रस्ते आहेत ते देखील डांबरीकरण करायला घेतलेले आहेत। जिथे डांबरीकरण शक्य नाही तिथे पेवर ब्लॉक बसवणं, जेणेकरून कायमस्वरूपी रस्त्याचा तोडगा काढण्याचा आमचा हा उद्देश आहे। पनवेल शहरातील प्रमुख 3 रस्ते देखील काँक्रिटीकरणासाठी आम्ही घेतलेले आहेत। अंदाजित 15 कोटी रुपये तिथं आम्ही खर्च करत आहोत आणि कालच त्या काँक्रिटीकरणाच्या कन्सल्टन्सीचे निविदा देखील आम्ही मंजूर केलेले आहेत। मी सर्व रहिवाशांना इथं आणि रिक्षा बांधवांना देखील विनंती करेल की हे काम ट्रॅफिकमध्ये करत असताना त्यांना सहकार्य करावं आणि निश्चितच नगरपालिकेच्या वतीने मी ग्वाही देतो की 10 दिवसात हे काम पूर्ण होईल। आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खोपोली येथील हॉटेल ऋषीवन येथे जिल्हा सचिव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी शेका पक्षाचे महासचिव आमदार भाई जयंत पाटील उपस्थित होते। आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खोपोली येथील हॉटेल ऋषीवन येथे जिल्हा सचिव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी शेका पक्षाचे महासचिव आमदार भाई जयंत पाटील उपस्थित होते। या प्रसंगी माजी मंत्री मोहन पाटील, आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडित पाटील, शेका पक्षाचे वरिष्ठ नेता नाना सावंत, जिल्हा सरचिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, माजी झेडपी अध्यक्षा सुप्रिया पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील, कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख आदी सहित जिल्हा व तालुका सचिव मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी महासचिव जयंत पाटील यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी प्रत्येक तालुका चिटणीस यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारे रणनीती आखली आहे याची माहिती सादर केली। या प्रसंगी विविध राजकीय पक्षांना सोडून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या स्थानिक युवा नेत्यांचा सत्कार आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। कर्नाळ हस्तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnala@gmail.com। शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर।